जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल एसपी क्रिएशनवरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. फायनल मित्रांनो, आजचा व्हिडिओ जो आहे तो सिद्धार्थ जाधवचे डायलॉग्स प्लस त्यामध्ये आयफोन रिंगटोनला मिक्स करून आजचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे. व्हिडिओ आजचा एकदम जबरदस्त झालेला आहे. आजचा व्हिडिओ आपण CapCut Pro ॲप्लिकेशनवरून बनवणार आहोत. तर या व्हिडिओला जे आहे ते सगळ्यांनी लाईक नक्की करा. या चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल, आपल्या एसपी क्रिएशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर मित्रांनो, आज जे पण काही मटेरियल यूज केलेलं आहे ते सर्व तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधून डाउनलोड करू शकता. काही लोकांना डाउनलोड करण्यास प्रॉब्लेम येऊ शकतो, तर त्यांनी डिस्क्रिप्शनमधील मटेरियल डाउनलोड कसं करावं हा व्हिडिओ एक वेळेस नक्की बघा, म्हणजे तुम्हाला अगदी इझिली मटेरियल डाउनलोड करता येईल. त्याबरोबरच आपला टेलिग्राम चॅनल देखील नक्की जॉईन करा, कारण टेलिग्रामवरतीच तुम्हाला आज लागणारं ॲप्लिकेशन सोबतच मटेरियल देखील आपण प्रोव्हाइड करत असतो. तर चला मित्रांनो, जराही न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, आपण जे आहे ते आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आलेलो आहे. सगळ्यात पहिल्यांदा सुपर VPN हे प्ले स्टोअरवरून ॲप्लिकेशन तुम्ही इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. त्यानंतर सिंगापूर सर्व्हर सिलेक्ट करून या ठिकाणी कनेक्ट करून घ्यायचं आहे. मोबाईल डाटा ऑन असणं गरजेचं आहे. त्यानंतर CapCut Pro ॲप्लिकेशन तुम्हाला आपल्या टेलिग्रामवरती दिलेलं आहे, तिथून तुम्ही ते ओपन करून घ्यायचं आहे. ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि जो मी तुम्हाला व्हिडिओ बनवून दिलेला आहे मटेरियलमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये मटेरियल व्हिडिओमध्ये जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला व्हिडिओ पहिल्यांदा ॲड करायचा आहे. व्हिडिओ ॲड केल्यानंतर परत एक वेळेस तुम्हाला प्लसवरती क्लिक करायचं आहे. फोटोजमध्ये जायचं आहे. ज्या पण फोटोला तुम्हाला सिलेक्ट करायचं असेल, फॉर एक्झाम्पल त्या फोटोला तुम्ही सिलेक्ट करून ॲडवरती क्लिक करा. त्यानंतर त्या फोटोला जे आहे ते तुम्ही बरोबर 2 बोटामध्ये धरून झूम करा. या टाईपमध्ये झूम करून घ्या फुल स्क्रीनवरती आणि बरोबर जे आहे ते 2 नंबरला फोटो घ्या. फोटोला पूर्णपणे लॉंग प्रेस करून वाढवून घ्या. वाढवल्यानंतर पहिल्यांदा काय करायचं तर या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओवरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ नावाचं ऑप्शन भेटेल, ज्यावरून ऑडिओ आणि व्हिडिओ सेपरेट करायचं आहे. तर त्यावरती मी सध्या क्लिक नाही करणार, कारण क्लिक केल्यानंतर स्क्रीन रेकॉर्डिंग ऑफ होत आहे. सो त्याला सेपरेट केल्यानंतर परत या व्हिडिओला तुम्ही डिलीट करून टाकायचं आहे. ओके, आता डिलीट केल्यानंतर या इमेजेसला आपल्याला काही पार्ट आहे ते पार्टमध्ये जाऊन इथं 2 पार्टमध्ये डिवाईड करण्यासाठी स्प्लिटचं ऑप्शन करायचं आहे. स्प्लिट ऑप्शनचा यूज करून 2 पार्टमध्ये इमेजेसला या टाईपमध्ये डिवाईड करायचं आहे. ओके, तर अशा प्रकारे डिवाईड करायचं. तर ते कुठं डिवाईड करायचं त्याआधी आपण बघूया. तर आपण आपल्या पहिल्यांदा प्रोजेक्टमध्ये येऊया. प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर मी झूम करून दाखवतो तुम्हाला. तर या टाईपमध्ये बघू शकता. सगळ्यात पहिल्यांदा तर जे आहे पहिला इमेज जो आहे तो बरोबर 12 फ्रेमवरती तुम्हाला या ठिकाणी झूम करून घ्यायचं अशा प्रकारे, म्हणजे तुम्हाला फ्रेमवरती शो होतील. तर 0 सेकंद आणि 12 फ्रेमवरती तुम्हाला एक पहिला स्प्लिट द्यायचा आहे. नंतर 18 फ्रेमवरती एक द्यायचं आहे. त्यानंतर बरोबर 1 सेकंदावरती एक द्यायचं आहे. ओके, त्यानंतर 1 सेकंद आणि इथं बघू शकता 13 फ्रेमवरती एक द्यायचं आहे. 1 सेकंद 13 फ्रेम. ओके, त्यानंतर 1 सेकंद 25 फ्रेम. त्यानंतर पुढं जायचं आहे 2 सेकंद 10 फ्रेमवरती. त्यानंतर 3 सेकंद 5 फ्रेम. 3 सेकंद 12 फ्रेम. 3 सेकंद 22 फ्रेम. त्यानंतर 4 सेकंदाच्या समोर 4 सेकंद 12 फ्रेमवरती द्यायचं आहे. त्यानंतर पुढं गेला तर 5 सेकंद आणि 8 फ्रेमवरती. त्यानंतर 5 सेकंद आणि 17 फ्रेम. त्यानंतर 6 सेकंद आणि 5 फ्रेम. 6 सेकंद आणि 15 फ्रेम. 6 सेकंदानंतर परत आपल्याला 7 सेकंद आणि 10 फ्रेमवरती किंवा 11 फ्रेमवरती. त्यानंतर 8 सेकंद आणि बरोबर 7 फ्रेमवरती. त्यानंतर 8 सेकंद आणि 25 फ्रेमवरती. त्यानंतर 9 सेकंदापासून पुढं 9 सेकंद 15 फ्रेमवरती एक द्यायचं आहे. त्यानंतर 10 सेकंद बरोबर 10 सेकंदावरती दिला तरी चालेल. त्यानंतर पुढे यायचं आहे 10 सेकंद 25-26 फ्रेमच्या आसपास करायचं आहे. त्यानंतर 11 सेकंद 20 फ्रेम आणि त्यानंतर पुढचा जो आहे तो 12 सेकंद 15 फ्रेम आणि लास्टवाला जो आहे तो 13 सेकंद 12 फ्रेमवरती द्यायचं आहे. ओके, आणि आणखीन एक आहे तर त्याला आपण 14 सेकंद 10 फ्रेमवरती स्प्लिट करायचं आहे. तर या टाईपमध्ये इमेजेस जे आहे ते कन्वर्ट करायचे. तुम्हाला जर समजलं नसेल तर आणखीन एक वेळेस व्हिडिओ ऐका, म्हणजे तुम्हाला कुठली फ्रेमवरती स्प्लिट करायचे समजून जाईल, कारण हे खूप गरजेचं आहे, कारण त्याशिवाय तुमचा बीट वाईज जो आहे तो इमेज चेंज होणार नाही. ओके, तर सो त्यानंतर आपल्याला यावरती ॲनिमेशन्स अप्लाय करायचे आहेत. तर ॲनिमेशन्स अप्लाय करण्यासाठी इमेजवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. सगळ्यात पहिले इमेजेसला तर आपण इन ॲनिमेशनमधील पॅडिंग इफेक्ट द्यायचं आहे. त्यानंतर 2 नंबरच्या इमेजेसवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जाऊन परत पॅडिंग इफेक्टच द्यायचं आहे. 3 नंबरच्या इमेजला ॲनिमेशनमध्ये जाऊन इन ॲनिमेशनमधील पॅडिंगच द्यायचं आहे. त्यानंतर 4 नंबरच्या इमेजेसवरती पण पॅडिंगच इफेक्ट द्यायचं आहे. आणि जो आपला 5 नंबरचा इमेजेस आहे त्यावरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. कॉम्बोमध्ये जायचं आहे. कॉम्बोमध्ये गेल्यानंतर पेंडुलम 1 द्यायचं आहे. त्याच्या समोरच्या इमेजेसला कॉम्बोमध्ये जायचं आहे आणि पेंडुलम 2 इफेक्ट द्यायचं आहे.
त्यानंतर त्या समोरील इमेजेसला आपल्याला परत ॲनिमेशनमध्ये जायचं आहे, कॉम्बोमध्ये जाऊन फॉलिंग इफेक्ट द्यायचा आहे. त्यानंतर त्याच्या समोरच्या इमेजेसवरती क्लिक करायचं आहे, ॲनिमेशनमध्ये जायचं आहे, कॉम्बोमध्ये जायचं आहे, परत पेंडुलम 1 इफेक्ट द्यायचा आहे. त्याच्या समोरच्या इमेजेसला परत कॉम्बोमधील पेंडुलम 2 इफेक्ट द्यायचं आहे. ओके, तर कॉम्बोमधील पेंडुलम 2 इफेक्ट दिलेला आहे. त्याच्या समोरच्या इमेजेसवरती जायचं आहे, ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जायचं आहे आणि स्वे इन हा इफेक्ट द्यायचा आहे. स्वे इन इफेक्ट आणि इन ॲनिमेशनमध्ये आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा, जो आपण कॉम्बोमध्ये इफेक्ट देतो तो पूर्ण अशा प्रकारे पूर्ण आहे का ते चेक करा. त्यानंतर पुढच्या लेअरवर जा, ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जायचं आहे. पुढचा इफेक्ट जो आहे तो डिसऑर्डर अँड स्ट्रेच हा इफेक्ट द्यायचा आहे. त्याच्या समोरच्या इमेजेसवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जायचं आहे, कॉम्बोमध्ये जाऊन पेंडुलम 1 द्यायचं आहे, नंतर पेंडुलम 2 द्यायचं आहे त्याच्या समोरच्या इमेजेसला. परत त्यासमोरील एक इमेजेस आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर कॉम्बोमधील परत पेंडुलम 1 इफेक्ट द्यायचा आहे. नंतर समोरच्या लेअरवरती जायचं आहे, ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जायचं आहे. कॉम्बोमध्ये गेल्यानंतर बाउन्स 2 हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे. त्यानंतर पुढच्या लेअरवरती जायचं आहे, ॲनिमेशनमध्ये जाऊन इन ॲनिमेशनमध्ये तुम्हाला रॉक व्हर्टिकल हा इफेक्ट द्यायचा आहे आणि रॉक व्हर्टिकल इफेक्ट दिल्यानंतर त्याला या टाईपमध्ये पूर्ण एंडपर्यंत वाढवून घ्यायचं आहे. सोबतच दुसऱ्या लेअरवरती जायचं आहे, ॲनिमेशनमध्ये जायचं आहे, परत ॲनिमेशनमध्ये गेल्यानंतर कॉम्बोमध्ये जायचं आहे आणि यामध्ये तुम्हाला वेव्ह अँड स्लाईड हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे. परत पुढच्या लेअरला जाऊन ॲनिमेशनमध्ये जायचं आहे, कॉम्बोमध्ये जाऊन वेव्ह ॲब्सॉर्प्शन हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे. त्यानंतर त्याच्या समोरच्या लेअरवरती जायचं आहे, ॲनिमेशनमध्ये जाऊन इन ॲनिमेशनमध्ये पॅडिंग इफेक्ट द्यायचं आहे. त्यानंतर पुढच्या लेअरला जाऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन इन ॲनिमेशनमध्ये रॉक व्हर्टिकली हा इफेक्ट द्यायचा आहे. परत त्याच्या समोरच्या लेअरवरती जायचं आहे, ॲनिमेशनमध्ये जाऊन क्रॉस शेक हा इफेक्ट द्यायचा आहे इन ॲनिमेशनमधील. पुढच्या लेअरवरती जायचं आहे, पुढच्या लेअरला गेल्यानंतर ॲनिमेशनमध्ये रॉक व्हर्टिकली द्यायचा आहे इफेक्ट. परत त्याच्या समोरच्या लेअरवरती जायचं आहे आणि क्रॉस शेक इफेक्ट द्यायचा आहे. त्यानंतर पुढच्या लेअरवरती जायचं आहे, इथं तुम्हाला परत रॉक व्हर्टिकली द्यायचं आहे. त्याच्या समोरच्या लेअरला जाऊन परत तुम्हाला क्रॉस शेक म्हणजे एकाडेक हे इफेक्ट देत जायचं आहे. ओके, तर एंडपर्यंत आपले सगळे ॲनिमेशन्स अप्लाय झालेले आहेत. आता यावरती आपल्याला इफेक्ट्स अप्लाय करायचे आहेत. त्यासाठी इफेक्ट्स ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. सगळ्यात पहिला आपण बॉडी इफेक्ट बघणार आहोत, सगळे बॉडी इफेक्ट. तर पहिला बॉडी इफेक्ट जो आहे तो स्टार्टपासून या ठिकाणी बॉडी इफेक्टमध्ये जायचं आहे. बॉडी इफेक्टमध्ये गेल्यानंतर ग्लोईंग लाईन इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे आणि टोटिम फ्लेम हा इफेक्ट अप्लाय करायचा. आता टोटिम फ्लेम जो आहे हा इफेक्ट अप्लाय केल्यानंतर त्याला बरोबर जे आहे ते बघू शकता 3 सेकंदाच्या पुढं जो इमेजेस आहे त्याच्या एंडपर्यंत हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे. नंतर पुढचा जो ॲनिमेशन आहे तो ग्लोईंग लाईनमधीलच आहे, तर टेक्नॉलॉजी 3 हा इफेक्ट ॲड करायचा आहे आणि त्याला जे आहे ते बरोबर 6 सेकंद 15 फ्रेमपर्यंत वाढवायचं आहे. त्यानंतर परत एक वेळेस टोटिम फ्लेम इफेक्ट जो ग्लोईंग लाईन्समध्येच तुम्हाला भेटेल, तर तो टोटिम फ्लेम इफेक्ट अप्लाय करायचा आहे. तो जवळपास आपण जे आहे ते बघू शकता 3 इमेजेस पुरता अप्लाय करायचं आहे. तर 3 इमेजेसला तो अप्लाय केल्यानंतर पुढं जो आहे परत एक वेळेस बॉडी इफेक्टमध्ये ग्लोईंग लाईनमध्ये जायचं आहे आणि गॅस वेव्ज हा इफेक्ट तुम्हाला अप्लाय करायचा आहे पुढच्या 2 इमेजेसला, म्हणजे 10 सेकंदापर्यंत हा वाढवायचा आहे. त्यानंतर परत मेकॅनिकल हा पण तुम्हाला बॉडी इफेक्ट ग्लोईंग लाईनमध्येच भेटेल, तर मेकॅनिकल इफेक्ट अप्लाय करायचा आहे आणि तो 3 लेअरपर्यंत वाढवायचा आहे. त्यानंतर पुढच्या लेअरवरती जायचं आहे. पुढच्या लेअरला गेल्यानंतर ग्लोईंग लाईनमध्ये 9 टेल्स हा इफेक्ट बघायला भेटेल, तर हा इफेक्ट देखील लास्टपर्यंत अप्लाय करायचा आहे. ओके, आता हे इफेक्ट झाल्यानंतर आपल्याला व्हिडिओ इफेक्ट अप्लाय करायचे आहेत. तर या ठिकाणी जस्ट तुम्ही इफेक्ट्समध्ये गेल्यानंतर व्हिडिओ इफेक्ट बघायला भेटेल. तर व्हिडिओ इफेक्टमध्ये गेल्यानंतर तुम्हाला ट्रेंडिंगमध्ये सर्व इफेक्ट भेटणार आहेत. तर इफेक्टची नावं काय काय आहेत बघा. पहिला आहे हॅलो ब्लर. हॅलो ब्लरवरती क्लिक करायचं आहे आणि बरोबर 3 सेकंद म्हणजे जो वरचा बॉडी इफेक्ट आहे तिथंपर्यंतच हा व्हिडिओ इफेक्ट पण अप्लाय करायचा आहे. ओके, त्यानंतर त्याच्या समोरच्या लेअरला आपल्याला जस्ट जे आहे ते बघू शकता ट्रेंडिंगमध्येच तुम्हाला एक इफेक्ट बघायला भेटेल बाय द फायर. ठीक आहे, तर बाय द फायर प्लेस इफेक्ट ॲड करायचा आहे. तो इफेक्ट देखील 4 लेअर पुरताच अप्लाय करायचा आहे. ठीक आहे, त्यानंतर परत पुढं जायचं आहे आणि इथून पुढं जे आहे ते सगळे इफेक्ट आता व्हिडिओ इफेक्ट होते ते 2च आहेत, त्यामुळे सगळे इफेक्ट आपले अप्लाय करून झालेले आहेत. जस्ट आता शेअर ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि व्हिडिओ जो आहे तो जसा तुम्ही डेमोमध्ये बघितलेला आहे तसा व्हिडिओ जर तुम्हाला स्मूथ हवा असेल तर जस्ट तुम्ही इथं 1080p वरती क्लिक करा, फ्रेम रेट 60 FPS ठेवा आणि नंतर एक्सपोर्ट करा. तुमचा व्हिडिओ जो आहे तो अगदी अट्रॅक्टिव्ह आणि स्मूथ दिसून जाईल. ओके, तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूया पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका. जय हिंद, जय महाराष्ट्र.